सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज सकाळपासूनच या फेस्टिवलमध्ये विविध उपक्रम, विविध सत्र बाहेर सुरू आहेत. यापूर्वी काही वेळेपूर्वी याच सभागृहामध्ये एक सत्र झाला. त्यामध्ये आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आता आपण या फेस्टिवलचं नवं सत्र सुरुवात करतोय, त्याला प्रारंभ करतोय. त्याचा विषय आहे भाषांतरात हरवताना. बरेचदा काही गोष्टी समोर येतात, अर्थानुवाद, भावानुवाद, भाषानुवाद असे विषय समोर येतात, पण ते काय नेमकं असतं, याचं विश्व काय, याचं गमक काय, याचं मर्म काय, हे बरेचदा आपल्याला कळत नाही. तो उलगडण्याचा प्रयत्न आपण या सदरातून, या सत्रातून करतोय. आणि यासाठी या सत्राला विशेष करून आपल्याला खास मान्यवर लाभलेले आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करणारच आहोत. परंतु मी सर्वप्रथम आपणा सर्वांना विनंती करतो की आपण इथं उपस्थित झालात त्याबद्दल आपण आपल्या टाळ्यांनी एकदा स्वागत करूया. आणि मी विनंती करतो आजच्या या सत्राचे मान्यवर डॉक्टर उमा विरूपाक्ष कुलकर्णी मॅडम यांना की त्यांनी कृपया मंचावर यावं. सोबतच डॉक्टर छाया महाजन मॅडम यांना की त्यांनी मंचावर यावं. भाषांतर अनुवाद या क्षेत्रामध्ये दिग्गज आणि भरीव असं काम केलेल्या लेखिका आपल्यासोबत आज आहेत. त्यापैकी पहिलं नाव डॉक्टर उमा विरूपाक्ष कुलकर्णी. त्यांनी भैरप्पा, शिवराम कारंत, गिरीश कर्नारांसारख्या दिग्गजांचे साहित्य मराठीत अनुवादित केलेले आहेत. 1982मध्ये त्यांचा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला होता. त्यानंतरची तब्बल 36 वर्षे त्यांनी या क्षेत्रात भरीव असं योगदान दिलेलं आहे, देत आहेत. त्यानंतर आजवर 55पेक्षा जास्त पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. सोबतच आहेत डॉक्टर छाया महाजन, ज्यांची 38 पुस्तके मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित आहेत. लघुत्तम कथा हा लेखन करणाऱ्या त्या पहिल्या मराठी लेखिका आहेत. कादंबरी, कथा, ललित गद्य, बालवाङ्मय आणि चरित्र हे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. त्यांची 12 भाषांतरित पुस्तके आहेत, ज्यामध्ये 4 मराठी, 2 हिंदी, 2 इंग्रजी. त्यासोबतच 7 कथासंग्रह, 5 ललित गद्य असं विपुल असं लेखन त्यांनी केलेलं आहे. या दोन्ही दिग्गज विचारवंतांचं, साहित्यिकांचं, लेखिकांचं आपण स्वागत करूया. आणि हा सत्र पुढे आपल्यासोबत जे गुंफणार आहेत, जे संवाद साधणार आहेत, ते भाषेचे जाणकार, सूत्रसंचालक श्री मिलिंद कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. दैनिक दिव्य मराठीचे औरंगाबादचे निवासी संपादक पटवे सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर छाया महाजन मॅडम यांचं सत्कार करावा. त्यासोबतच दैनिक दिव्य मराठीच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक श्री संजीव पिंपरकर सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर उमा विरूपाक्ष कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत करावं. दैनिक दिव्य मराठीच्या मधुरिमा विभागाच्या हेड वृषाली घाटणेकर यांना विनंती करतो की त्यांनी हा सत्र जे पुढे नेणार आहेत ते मिलिंद कुलकर्णी सर यांचं स्वागत करावं. यानंतर मी विनंती करतो श्री मिलिंद कुलकर्णी सरांना की त्यांनी या पुढची सूत्रे घ्यावीत आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी.
हॅलो चेक. हॅलो हॅलो. ऐकू येतंय शेवटच्या ओळीपर्यंत? थोडा स्लाईड वाढवता आवाज दादा. हॅलो चेक. हॅलो. हॅलो हॅलो. येत आहे ना? थोडा वाढवा ह्यांचा. वाढवा. बोला ताई बोला. हॅलो. ठीक आहे ना? हॅलो. मला असं वाटतं शेवटच्या लाईनपर्यंत माझा आवाज ऐकू जातोय. नाही येत आहे? येतोय. ठीक आहे. ओके. नमस्कार. मला काही काही योगांचं कायम आश्चर्य वाटत आलेलं आहे आणि उगाचच टाळ्यांचं वाक्य म्हणून मी बोलत नाही. पण खरंच आयुष्यात प्रश्न पडतो की इतकी मोठी माणसं आणि आपल्याकडे वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे काय, आणि अशा लोकांच्या बरोबर व्यासपीठावर बसण्याची मिलिंद तुझी योग्यता आहे का, असं कधी कधी आरशात भांग पाडताना प्रश्न पडतो मला. जसं मंगेश पाडगावकर सरांच्या बरोबर स्टेजवर बसताना मी कायम म्हणायचो की आमचे आईवडील ज्यांचे फॅन आहेत त्यांच्या शेजारी परमेश्वरांनी आम्हाला बसवावं, याचा अर्थ एकच आहे की आमच्या पत्रिकेतले चांगले योग आणि पाडगावकर सरांचे काही राहिलेले भोग असावेत म्हणून. कारण माझ्या वया इतकी पुस्तकं ज्यांनी लिहिलेली आहेत अनुवादित किंवा जास्तच अनुवादित केलेली आहेत, अशा विदुषी पंडिता असणाऱ्या आणि आपल्याला भाषेला ललामभूत असणाऱ्या, खूप आनंद अप्रूप आणि अभिमान वाटावा अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या बरोबर व्यासपीठावर आपण बसतोय. तर मला वाटतं परमेश्वरांनी असे योग दिलेले असतात आयुष्यामध्ये. अनुवादाची कला हे आजच्या सत्राचं एक अप्रतिम नाव. आणि अनुवाद ही एक कला आहे, ती सुद्धा एक प्रकारची नवनिर्मिती आहे. अनुवादित साहित्य हे सांस्कृतिक आदानप्रदानातून संस्कृतीचा समन्वय घडवून आणत असतं. आणि अनुवादाचं कार्य भाषा समृद्धी, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणाच्या दृष्टीने मोलाचं आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या या दोघींचं योगदान खूप मोठं आहे. त्यांचं खरंच जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. मी सुरुवात डॉक्टर उमा कुलकर्णींपासून करतोय. आत्ताच आधीच्या सूत्रसंचालकांनी सांगितलं त्याप्रमाणे इतक्या दिग्गज साहित्यिकांच्या पुस्तकांचा अनुवाद तुम्ही केलेला आहे. कारणसाहेब असतील, भैरप्पा असतील, गिरीशजी कर्नाड असतील, पूर्णचंद्र तेजस्वी आहेत, सुधाताई मूर्ती आहेत. तर खूप टिपिकली वाटणारा पण तरीसुद्धा अनेकदा नव्याने ऐकायला येणारे श्रोते असतात. आणि मला आनंद आहे की खूप तरुण पिढी इथे बसलेली आहे. त्यांच्या माहितीसाठी म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की याची सुरुवात नक्की कशी झाली, कधी झाली आणि कशामुळे झाली? एक सुरुवातीला माझं जे काम आहे ते मराठी कन्नड अशा संदर्भात आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे या बाईला कन्नड आलंच कसं. तर त्याचं अगदी सोपं उत्तर असं आहे की मी बेळगावची. बेळगाव म्हटल्यावर सीमा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे तिथं सीमा प्रश्न, अस्मिता ह्या सगळ्या गोष्टीबरोबर त्या द्विभाषिक प्रदेशाचे जे एक वैशिष्ट्य असतं त्याप्रमाणे तिथल्या प्रत्येकाला दोन्ही भाषा येत असतात. अस्मितेमुळे त्यातले काही जण बोलतात, काही जण बोलत नाहीत. तशीच एक अस्मिता माझ्यामध्ये पण होती, माझ्या तरुण वयात म्हणू पाहिजे तर. त्यामुळे माझं लग्न झालं तेव्हा, म्हणजे आता हा भाषेचा प्रश्न आहे. मला बेळगावात असून मला कन्नड येत नव्हती तेव्हा. येत नव्हती म्हणजे ह्याच मी आत्ता सांगितलं याच कारणामुळे. आणि लग्न झालं मात्र एका कन्नड माणसाबरोबर. तर त्यावेळेला मी एक बारीकसा विरोध करून बघितलेला होता, पण तेव्हा चालायचे नाहीत असले काय फार विरोध. तर म्हणजे मी म्हटलं कन्नड माणसाबरोबर कशाला लग्न करायचं. तर आमच्या वडिलांनी सांगितलं तसं असेल तर याच्यापुढे मी तुझ्या लग्नाचं बघणार नाही. बरं, आपलं डमवणं की आपली ताकद नाही, मग हो म्हणावंच लागतं. तर अशा प्रकारे कन्नड माणसाशी लग्न केलं, म्हणजे आपल्या विषयापाशी यायचं तर. त्यामुळे आणि त्यावेळेला माझ्या आईने माझी अशी एक समजूत काढली की जी 19व्या वर्षी मुलींना पटते की तुला पुण्यात राहायचं आहे, तुला कन्नड कशाला यायचं, काय संदर्भ येणार आहे, तुझे नातेवाईक सगळे तिथं बेळगावला, तिथं पुण्यात तुला कशाला कन्नड. पण माझी गाठ पडलेली होती ती कन्नड माणसाबरोबर पडलेली होती. त्यांनी सांगून टाकलं की आपली घरची भाषा कन्नड राहणार आहे.
त्यामुळे तू बी एची परीक्षा देऊन यायच्या आत कन्नड बोलायला शिकून ये, कारण त्यांना पण माहिती होतं की मला कन्नड समजते. तर थोडक्यात काय की बेळगावच्या सीमा प्रश्नाने आमच्या मॉडेल कॉलनीतल्या घरात प्रवेश केला. 1.5 वर्ष प्रश्न धुमसत राहिला आणि त्याच्यानंतर मला कन्नड बोलायला यायला लागलं. वा वा वा. आता हा झाला प्रश्न कन्नड बोलायला यायला लागलं, समजायला लागलं, ह्या इथंपर्यंतचा झाला. आता पुढे प्रश्न आहे की या सगळ्यानंतर मी ह्या अनुवादाला का सुरुवात केली. तर माझं वाचन माझं मराठी चाललेलं, म्हणजे आईचं ते खरंच होतं की माझी लायब्ररी मराठी होती, मी मराठी भरपूर वाचत होते, रेडिओ मराठी ऐकत होते, शेजारपाजार मराठी होता, टी व्ही 70 सालची गोष्ट सांगते तेव्हा टी व्ही सुरू झालेला होता, तो मराठी बोलत होता, घरात येणारा पेपर मराठी येत होता. त्यामुळे मराठी, मला काय माझ्यावर काय तसा अन्याय वगैरे काय झाला नाही, म्हणजे मराठी लोकांनी उखडून उठावं इतका काय अन्याय झाला नाही. पण झालं माझं मराठी वाचन चाललेलं होतं आणि गप्पांमधनं मला साहित्याची कादंबऱ्या वगैरे ह्या प्रकाराची आवड असल्यामुळे मी वाचत होते. आणि संध्याकाळी फिरायला सगळेच नातेवाईकांना एकदा शिव्या घालून संपल्यावर विषय पण पाहिजेत ना आपल्याला. तर त्यामुळे तेव्हा साहित्याचा विषय निघत होता. हे तरुणांना म्हणजे पुढे तुम्हाला काहीतरी शोधायला पाहिजे हे सगळे विषय संपल्यावर. आणि मला सांगायचा मुद्दा असा आहे की तेव्हा साहित्य हा आमच्या बोलण्यात विषय यायचा. आणि त्या काळात म्हणजे 78-79च्या जवळपास शिवराम कारंतांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. हे कन्नडला मिळालेलं 3रं होतं आणि मराठीला मिळालेलं तेव्हा फक्त वि स खांडेकरांचं 1 होतं. त्यावेळेला त्या वयाला मला ज्ञानपीठ पारितोषिकाचा मोह होता, मोह पडला म्हणजे मला. आणि इस्पेशली कादंबरी हा प्रकार माझा आवडता असल्यामुळे मग मी विचारायला लागलं यांना की काय आहे त्या कादंबरीत. हे म्हटलं ती तशी गोष्ट सांगण्यासारखी कादंबरी नाही आहे. म्हणलं तरी मला ती सगळी समजून घ्यायची आहे. असं करत मी ती कादंबरी, ज्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ मिळालेलं होतं शिवराम कारंतांना, ती कादंबरी मुखर्जीची स्वप्ने असं त्याचं नाव होऊ शकेल, मुखर्जी कनसगळू, ते मी माझ्यासाठी अनुवादित केली. म्हणजे हे मी अक्षरशः काही परवानगी नाही, काही नाही, मी मला कादंबरी समजून घ्यायची आहे एवढाच हेतू. आणि हे फॅक्टरीला जायचे. आता मी बोलायला येते भाषा इथंपर्यंत सांगितलं, मला लिहायला वाचायला यायचा प्रश्नच नाही. तर हे फॅक्टरीत नोकरी करायचे, घरी आल्यावर ते मला थोडा भाग वाचून दाखवायचे आणि तो मी मराठीतून माझ्यासाठी लिहून काढायची. अशा पद्धतीने त्या कादंबरीचा सगळा अनुवाद झाला आणि नंतर कळालं की तो अनुवाद प्रकाशित झालेला आहे मीना वांगेकरचा. तर मग पण त्या कामाला मी वाया गेलं काम असं मी म्हणणार नाही, कारण त्याच्यातल्या विचारांनी मला जे द्यायचं ते दिलेलं होतं. देव या संकल्पनेवर आधारित ती कादंबरी असल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे मी अशा पद्धतीचं एक मोठं काम करू शकते एका कादंबरीचं, हे एक भान मला दिलं. आणि त्याच्यानंतर मग तनमनाच्या भोवऱ्यात ही जी कादंबरी आहे शिवराम कारंतांची, ती आमच्या वाचनात आली. आणि आमच्याच म्हणते मी, कारण ते विरूपाक्ष वाचणार मला सांगणार. आणि त्याच्यानंतर आम्ही रीतसर परवानगी वगैरे घेतली आणि ते माझं पहिलं अनुवादाचं काम म्हणता येईल. आणि मग प्रकाशक शोधायला सगळ्यांना जे अडचण येते ती त्यातून आम्ही पण गेलो आणि शेवटी ते पुस्तक प्रकाशित झालं 82 साली. वा, क्या बात आहे. मी छायाताईंकडे येतो. छायाताई, मला एक उत्सुकता आहे की या अनुवादाचं साहित्य एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, हे सगळे प्रश्न आहेत, उत्सुकता आहेत, आपण बोलू या मुलाखतीच्या दरम्यान. पण अगदी मुळाशी जाऊन जर विचारलं की मुळात अनुवादाचं साहित्य का निर्माण झालं असावं. मिलिंद, मला असं वाटतं की तुम्हाला हे कळलं की मी टीचिंग प्रोफेशनमध्ये होते, तर मी शिकवत होते हे माहिती असल्यामुळं पहिलाच प्रश्न त्यांनी मला इतका गंभीर विचारलेला आहे की याचं उत्तर मी हसत खेळत कसं देऊ असं मला स्वतःला वाटतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली धर्मशास्त्र जी आहेत, म्हणजे तो कुठलाही धर्म असो, आपला हिंदुइझम असो, बौद्ध असो, मुस्लिम असो, ह्या प्रत्येक धर्मग्रंथाची भाषा वेगळी आहे. हिंदूंचा संस्कृत आहे, कुराणचं अरबी आहे, बुद्धाचं जे आहे ते पाली आहे, जैनांचं अर्धमागधी आहे, बायबलचं हिब्रू आहे. आता ह्या ज्या भाषा आहेत वेगळ्या वेगळ्या, तर तसा जर तुम्ही विचार केला तर आपण नेहमी हिंदू असं ओरडतो की आमचा धर्म हा भाषेत अडकून पडला, आमचा धर्म हा संस्कृतात अडकून पडला, अशी ओरड खूप वर्ष आपण ऐकतोच आहोत. मग तुम्ही जर इतर धर्म पाहिले तर ते सुद्धा आपापल्या भाषांमध्ये खरं तर अडकून पडलेलेच होते. ते त्यासुद्धा त्याच्यातून बाहेर पडणं आवश्यक होतं. तर त्यावेळेला मग असं झालं की तुम्हाला तर आपल्याला माहितीच आहे की हिंदुइझममध्ये
आपण संस्कृतातली गीता ही ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी आणली. तसंच बायबलसुद्धा हिब्रूमधून लॅटिनमध्ये गेलं. जेरॉम म्हणून एक मोठा लेखक होता, त्यांनी ते भाषांतर केलं. मी थोडक्यात सांगते अगदी की भाषांतरात कशा चुका होतात ही गोष्ट मला अगदी सांगावीशी वाटते आवर्जून, इस्पेशली बायबलची. बायबलमध्ये जेरॉमनी जे लॅटिनमध्ये केलं भाषांतर, ते भाषांतर आजही सगळ्या युरोपियन देशांमध्ये ओरिजिनल बायबल म्हणून वाचलं जातं, हे विशेष आहे. आणि लॅटिनमधलं ते आहे. आता त्यांच्याकडनं चूक अशी झाली की केरेना म्हणून एक शब्द त्याच्यात आला. त्याचे 2 अर्थ होते. केरेना म्हणजे शिंग आणि केरेना म्हणजे मशाल. आता तिथे काय अभिप्रेत होतं हे जेरॉमनं बहुतेक थोडासा प्रॉब्लेम आला असेल, त्याच्यामुळं त्यांनी त्याचं शिंग असं भाषांतर केलं. पुढे असं झालं की मोझेस हा कायदेतज्ञ होता, त्याचं ज्या वेळेला चरित्र लिहिण्याची वेळ आली आणि त्याचं जेव्हा चित्र काढलं तेव्हा त्या मोझेसच्या कपाळावर एक शिंग दाखवलं गेलं, हे लक्षात घ्या. आणि भाषांतरानेच हे केलं. आणि नंतर पुढे असं झालं की मायकल अँजेलोनी जी चित्र जे स्कल्प्चर केलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आजही तुम्ही व्हेटिकन सिटीमध्ये गेलात तर त्या कायदेतज्ञाच्या कपाळावर शिंग आहे. आणि ते पूर्ण क्रेडिट जे आहे त्याला शिंग उगवून देण्याचं हे भाषांतरकाराचं आहे, हे लक्षात घ्या. बौद्ध धर्मसुद्धा पालीमध्ये होता. तर ही सगळे जे आहेत, काय झालेलं आहे की आपल्या आधी सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर आपल्याकडे धर्मसत्ता आहे. सत्तेमध्ये नेहमी धर्म होता आणि धर्मसत्तेला फार आवश्यक होतं की आपल्यावर येऊन पडणारी आक्रमणं आहेत. म्हणजे आता समजा भारतातच पहा तुम्ही, जैन आहेत, हे सगळे नंतर आलेले लोक आहेत, बौद्ध धर्म आहे. मग ही नेहमी आक्रमणं वाटत गेली. नव्या आलेल्या माणसाला ही भीती होती, इन्सिक्युरिटी होती, असुरक्षितता होती की बा माझा धर्म जो आहे याच्यामध्ये काय चूक आहे, याच्यात काय चूक काढली जाईल. किंवा दुसऱ्या धर्मांना असं असेल की बा आमचा जो धर्म आहे तो टिकावा कसा. तर या दोन्ही पद्धतीनं ते स्वतःचा जो भाग होता तो प्रोटेक्ट करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी भाषांतरे बहुतेक सुरू झाले. आणि दुसरी गोष्ट जी आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की धर्मसत्ता ही जशी भाषांतराला पूरक आहे तशीच राजसत्तासुद्धा पूरक आहे. आपल्याला माहिती आहे, तुम्ही आजही जर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला गेलात तर तिथे तुम्हाला अकबरांनी करवून घेतलेली रामायण महाभारताची ट्रान्सलेशन ओरिजिनल ह्याच्यामध्ये स्क्रिप्टमध्ये पाहायला मिळतात. आणि तिथे सुद्धा हाच प्रश्न होता की येणारा परकीय जो आक्रमण करणारा होता, वर्गात बसल्यासारखं समजू नका, तुम्ही सगळेजण ॲट इज राहा. हे काही फार मी अवघड सांगत नाही आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये सुद्धा राजसत्तेमध्ये जी सत्ता इथे होती किंवा नेटिव्ह भारतामध्ये होती आणि परकीय येत होते, किंवा इंग्लंडमध्ये असेल किंवा युरोपमध्ये कुठल्याही देशामध्ये असेल, जो स्वतः नेटिव्ह आहे त्याला स्वतःची सत्ता टिकवणं जसं भाग होतं तसं आलेल्यांना, कारण आपण असं काही समजू नये की आपण भारतातलेच लोक फक्त धर्मवेडे आहोत आणि धर्माच्या ह्याच्याप्रमाणे करतो, असं नाहीच आहे. जगामध्ये सगळीकडे धर्मवेडे लोक होते आणि त्या धर्मवेड्या लोकांना हे इतके वेडे का आहेत हे कोणीतरी सांगायला पाहिजे ना. तर हॅलो तर त्यांना ते या परंपरेनं का राहतात हे सांगणारं कोणीतरी पाहिजे होतं. आणि मग ते सांगण्यासाठी त्यांना हे जाणणं गरजेचं होतं की इथे असणारा जो धर्म आहे हा नक्की काय सांगतो. आणि म्हणून आपल्याकडचं रामायण असेल, महाभारत असेल, वेद असतील, उपनिषद असतील, तुम्हाला आश्चर्य वाटेल की उपनिषदसुद्धा पर्शियन लेखकानं ट्रान्सलेट केलेले आहेत पर्शियामध्ये. तर त्याचं कारण केवळ हे होतं. आता सोपा प्रश्न विचारा. नाही, मी जो प्रश्न विचारणार होतो तो त्याचं उत्तर आपोआप तुमच्याकडनं आलं की मी पुढे उपप्रश्न असा विचारणार होतो की म्हणजे जसं हे साहित्य का निर्माण झालं असावं आणि तुमच्या लेखी या अनुदानाचं काय महत्त्व आहे, अनुवादाचं. माझ्या लेखी अनुवादाचं खरंच खूप महत्त्व आहे. त्याचं कारण असं आहे की मला असं वाटतं माझ्या पिढीतले जे लोक असतील त्यांनी दान शिखरे किंवा भारा भागवत यांची पुस्तकं वाचली असतील असं मी गृहीत धरते. तुमची नंतरची पिढी आहे तर तुम्ही वाचली असतील. ही मी पण वाचत होते लहानपणी. आणि मी ज्या वेळेला भारा भागवतांची पुस्तकं वाचत होते
त्यावेळेला मला एक गमतीचा भाग वाटायचा, कारण त्यातलं जे वातावरण असायचं पूर्ण, ते माझ्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाशी कुठेही मेळ खात नसायचं. त्याच्यामध्ये इतकी सुंदर सुंदर झाडं, ग्रीनरी असायची. बेसिकली हॅट घातलेल्या आज्या असायच्या, फ्रॉक घातलेल्या आज्या असायच्या. माझी आजी नऊवार नेसायची. आणि दुसरं म्हणजे आम्ही साधे स्कर्ट, ब्लाऊज वगैरे फ्रॉक घालणारी मंडळी होतो त्यावेळेला. पण खूप फ्रिलचा फ्रॉक घातलेली, अतिशय सुंदर दिसणारी, अतिशय कमनीय बांध्याची अशी जी सुंदर तरुणी मी त्याच्यात पाहायची, कारण त्यांची चित्र पण असायची. त्यावेळेला मला असं वाटायचं की हा कुठला देश आहे जिथं इतकं सुंदर सगळं राहता येतं, आणि आपला देश असा का आहे की याच्यामध्ये आपल्याला असं राहता येत नाही, आणि असे फ्रॉक आपल्याला का शिवले जात नाहीत, असंही मला त्यावेळेला वाटायचं. कारण तिथले सगळे मॅनरिझम्स वेगळे होते. मला आठवतं की आम्हाला कुणीही आलं की जा त्यांच्या पाया पड असं असायचं, आणि इथे मात्र हात हातात घेऊन गालावर गाल टेकून हॅलो म्हणायचे. अहो किती छान मला वाटायचं. आपण कोणत्या ह्याच्यात राहतो आणि ते कोणत्या ह्याच्यात राहतात. तिथं कुठंतरी मला असं वाटतं की माझी अनुवादाची भूक सुरू झाली असेल असं मी धरते. वा. उमाताई, तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतं, एक उत्सुकता आहे की तुम्ही अनुवाद करताना नक्की कशा कशाचा अभ्यास करता? भाषेचा तर करतच असाल, पण मूळ लेखकाचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या गावाचा, त्याच्या संस्कृतीचा. जसं भैरप्पा सर पर्व लिहिताना महाभारत ज्या ज्या ठिकाणी घडलं तिथं स्वतः जाऊन आले, तर अनुवाद करताना तुम्ही असं काही करता का? म्हणजे ती एक आम्हाला उत्सुकता आहे. यातलं मला काही करावं लागत नाही. ओरिजिनल लेखकांनी हे सगळं केलेलं असतं. त्यात भैरप्पासारखा लेखक अनुवादाला मिळाल्यावर तर त्यांनी बरंच काम केलेलं असतं. असं असताना सुद्धा मी स्वतः असं मानते की क्रिएटिव्ह रायटर जो असतो, म्हणजे एक सृजनात्मक लेखन करणारा जो लेखक असतो, आणि मी जास्त करून कादंबऱ्या, कथा, कविता करत नाही मी, पण केल्यात एकतरी 50-100 केल्या असतील, पण मेजर ते काही माझं काम नाही आहे. पण हे कथा, नाटक, हे क्रिएटिव्ह लिहिणारे जे लेखक असतात, तर यांच्याबरोबर संवाद अनुवादकाचा असला तर बरा असं मला वाटतं. आता शेक्सपियरचं करताना कुणी काय करावं याच्याकडे माझ्याकडे उत्तर नाही, पण आजूबाजूचे मी स्वतः असं एक पथ्य पाळते. म्हणजे मला असं वाटतं की तो लेखक जे काही लिहित असतो, हा संपूर्ण तो एक आपला त्या कलाकृतीच्या शीर्षकापासून शेवटच्या शब्दापर्यंत असा तो एक व्यूह तयार करत असतो, आणि त्याला व्यूहातून त्याला काहीतरी वाचकांपर्यंत नेऊन पोचवायचं असते. आणि ते पोचवण्यासाठी त्यांनी शब्दाचा आधार घेतलेला असतो, वाक्याचा आधार घेतलेला असतो, आणि ते असं हे तर महत्त्वाचेच आहेत गोष्टी, पण याच्याबरोबर काहीतरी मध्ये पण असतं. त्यामुळे माझ्याकडनं तर मी शक्यतो असं करते की, आणि फोनमुळं आता ते सोपं आहे, तर या लेखकांच्या बरोबर मी संवाद ठेवते. आणखीन जरा त्या लोकांना जाऊन त्यांच्या गावात, त्यांच्या घरी असं जाऊन जरा भेटते. त्या आमच्या घरी येऊन भेटणं वेगळं असतं, आणि आपण त्यांच्या घरी जाऊन भेटणं, हा लेखक आपल्या बायकोबरोबर कसा वागतो, किंवा एकंदर मुलांच्या बरोबर ह्याची वागणूक कशी असते, ह्या सगळ्या, म्हणजे यातून काय होतं माहिती आहे, म्हणजे मला स्वतःला जाणवतं आहे हे की त्या लेखकाचे बिटवीन द लाईन्स असं जे असतं त्याचं कुठेतरी आपल्याला फील येतं. म्हणजे आपल्याला हे नक्की कळतं की ह्या वाक्याचा ऐवजी भैरप्पा हे वाक्य नक्की वापरणार नाहीत, किंवा शिवराम कारंत हे वाक्य, आता त्यात एक त्यांच्या मुखर्जीमध्ये मला आता आठवलं म्हणून मी सांगते. म्हणजे आजी मरण पावलेली आहे, आणि ती म्हणजे त्या घरातली एक सिनियर व्यक्ती, आणि तिची आजी नातवाची समजूत काढती आहे, आणि त्यावेळेला ती बाकी सगळं जे सांगतात ते सांगते की ते हे आता काय बाबा, आता याला काय इलाज आहे का, जन्माला आलेला सगळा मरणार वगैरे वगैरे. आणि त्या सगळ्यासकट ती दुसरं एक वाक्य म्हणते, जा आणि जाळून ये. तर हे आता आपल्याला मोह व्हायची शक्यता असते. घरातल्या म्हातारीचं प्रेत जाळून ये असं कसं कोण म्हणेल, तर त्याचं जा अग्नी देऊन ये, अमुक करून ये, तमुक, असलं काहीतरी आपल्याला ते नटवायची गरज वाटते. पण ज्यांना शिवराम कारंतांच्या बरोबर तुमचा एकदा संवाद झालेला असला तर असं वाटतं की हे वाक्य शिवराम कारंतच लिहू शकतात, त्यामुळे आपण तिथं अनुवादकांनी मध्ये पडायचं कारण नाही. त्याने जितकं ते जसं लिहिलेलं आहे, कारण त्या पूर्ण कादंबरीतून त्यांना जे सांगायचं आहे ते. दुसरं एक त्या भागात जाऊन आलेल्याचा एक माझाच अनुभव सांगते. मी पहिले जे माझी प्रकाशित झालेली कादंबरी मी सांगितलं, तनमनाच्या भोवऱ्यात, तर मी नंतर मग ते मी म्हणजे त्यात असं वर्णन येतं आहे कोकण आणि त्याच्या शेजारचा पश्चिम घाट,
तर त्या घाटातून ते वगैरे वगैरे असं भौगोलिक वर्णन येतं. मला ते लिहिताना त्या कादंबरीमध्ये सारखं ते यायचं की पूर्वेकडच्या दिशेने पूर्वेला गेले, आणखीन तिथं तो घाट आहे वगैरे. म्हटलं ही लोक पश्चिम घाटाला पूर्वेचा घाट का म्हणतात? आणि मी विसरून गेले नंतर कितीतरी ते झालं तो अनुवाद, कारण त्यांनी लिहिलं तर मी कशाला पश्चिम म्हणून मी लिहिलं तिथं सिन्सिअरली, पण मला ते कळलं नव्हतं. जे कळावं लागतं ते कळलं नव्हतं. आणि कधीतरी त्या दिशेला प्रवास करायला जेव्हा मी गेले तेव्हा असं लक्षात आलं की आपण कोकणात उभे राहिलो तर तो घाट पश्चिमेला नाही पूर्वेला येतो. म्हणजे आता ही इतकी बारीक गोष्ट आहे. ही अशा पद्धतीचं खूप काय काय असतं. भूप्रदेशाविषयी आपण जेव्हा लिहितो त्यावेळेला असं तो एकदा प्रदेश जिथं आता अनंतमूर्तींच्या कथा ज्या भागात घडतात, मलेनाडमध्ये घडतात किंवा पूर्णचंद्र तेजस्वींच्या ज्या घडतात त्या वेलदोड्याच्या बागा वगैरे अशा ह्याच्यात घडतात. तर एकदा तुम्हाला तो नजरेने न बघायला पाहिजे, नाही तर मग तुम्ही काहीही लिहू शकता की मग ते वेलदोडे कुठे जन्मले तर मुळात खात गेले किंवा त्याची झुडपाला त्याचे घोस लागलेले होते, वेल होता, काहीही बोलले त्यामध्ये. एकदा तुम्ही ते झाड एकदा बघितलं ना मग तुम्ही असल्या चुका करत नाही. या दृष्टीने मी माझ्यापुरतं, आणि मला सुदैवाने कर्नाटक बेळगावपर्यंत माझं गाव असं असल्यामुळे वरचेवर जायचंच नाही, त्यामुळे मी महाराष्ट्रात कुठे जावळ मंगळागौर किंवा असल्या काही कार्यक्रम असले बारसं मी जात नाही. कर्नाटकात कितीही क्षुल्लक कार्यक्रम असू देत मी जाते, कारण ते मला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे तिथल्या एका संस्कृतीच्या जवळ जायला मिळतं. तर याच्या व्यतिरिक्त मी माझ्याकडनं वेगळा म्हणजे आता मंत्र कादंबरी आहे, संगीतावर आधारित आहे. माझ्या घरचं वातावरण संगीताला पूरक होतं. माझा एक भाऊ राजेंद्र कुलकर्णी इथे औरंगाबादमध्ये पण त्याचे कार्यक्रम होतात, बासरीवादक आहे तो. माझे वडील त्याला शिकवायचे, त्यामुळे संगीताचं वातावरण, त्यातले शब्द, त्यातल्या परिभाषा ही मला माहिती होती. हे जे असतं ते आपलं संचित म्हणायचं. पण या लेखकाला ज्या पद्धतीचे कष्ट घ्यावे लागतात त्या तुलनेत मला एवढाच प्रश्न पडतोय की याला मराठीत काय म्हणतात. मराठीत त्याला आणताना प्रश्न पडतोय. तसा प्रश्न शिवराम कारंतांची एक कादंबरी मी केलेली होती, त्याचं नाव होतं कुडिय. ती सगळी तिथल्या आदिवासी समाजावरची होती. आणि शिवराम कारंतांच्या बरोबर आमचं असं चालायचं की आम्हाला अडणारे जे प्रश्न होते ते शब्द आपण लिहून त्यांना पाठवायचे आणि त्यांनी त्याची उत्तरं आम्हाला पाठवायचे. आता ते काय करायचे, ही संपूर्ण यादी आम्हाला तिथला निसर्गच माहीत नाही, मी सांगितलं तसं. त्यामुळे जंगल तरी माहिती असायचं कारणच नाही, म्हणजे आम्ही शहरात वाढलेले लोक. त्यामुळे मी त्या सगळ्या शब्दांची यादी केली आणि शिवराम कारंतांना पाठवून दिली. त्यांनी काय केलं, त्याच्यावर काही चित्र काढली त्यांच्या पद्धतीने, ते प्राणी बिणी कसे होते वगैरे, आणि इंग्लिश नावं त्यांनी मला पाठवून दिली. आता प्रश्न असा आहे, मी कादंबरीमध्ये त्या इंग्लिश नावांचं घेऊन करू काय? मग मी ते चितनपल्लीनं ते पत्र पाठवलं आणि म्हटलं आम्हाला मदत करा, ह्याला बोलीभाषेत काय म्हणतात सांगा. आता असा खटाटप थोडा करावा लागतो, त्याचं स्वरूप वेगळं असतं. म्हणजे मूळ लेखक म्हणजे भैरप्पा वगैरे ही लोक ज्या पद्धतीचे कष्ट घेतात, काय ग्रंथ वाचन करतात वगैरे, त्यापेक्षा त्या तुलनेत आमचं जरा कमीच म्हणायला. तरीसुद्धा अनुवाद करताना एखाद्याने व्यावसायिक फक्त वृत्ती ठेवून शब्दाला शब्द पण लिहू शकतो. अनेक लिहिणारे लोक समोर दिसत आहेत मला, जयश्री आहे, बाकी पण मंडळी आहेत, शब्दांचं महत्त्व जाणणारे लोक बरेच समोर बसलेत. त्यामुळे काय म्हणतात त्याला, शब्दाला शब्द द्यायचा आणि आपलं काम झालं. पाठी न टाकता तुम्ही खटाटोप ज्याला म्हणताय तो तुमचा खूप आवडताचा विषय असणार आहे. इथं एकच मी ऍड करते, जर का तुम्ही शब्दाला शब्द लिहित गेला तर काय होतं त्याचं फक्त एक उदाहरण तुम्ही पाडगावकरांचं सांगितलं. त्यांची एक कविता, ऊन ऊन दोन घास कुणीतरी वाढत असतं, तर एका हिंदीमध्ये हिंदीचा त्याचा अनुवाद केला, धूप धूप दो निवाले कोई तो बढ़ाता है, असा अनुवाद होतो. वा वा वा. ते जसं आपण म्हणतो ना, अंगात ताप आहे तर शरीर में बुखार आहे, असं अनुवाद. वा वा वा. डॉक्टर छायाताई, तुम्ही सॉल्बेलोचं हर्झॉग, अमेरिकन ज्यू लेखक, नोबल अवॉर्ड विनर, तर त्यांचं अनुवाद केला आहे. तुम्हाला तुमच्या या अनुवादाच्या प्रवासाबद्दल, या हर्झॉगबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मी हर्झॉग खरं म्हणजे खूप पूर्वी केलेलं आहे, म्हणजे साधारण 2001ला ते पब्लिश झालं. हर्झॉग म्हणजे हा सॉल्वेलोचं ही जी कादंबरी आहे, पुन्हा आपण त्याच्याशीच येतो की ही गंभीर कादंबरी आहे आणि कादंबरी म्हणण्यापेक्षा हे क्लासिक आहे आणि त्याला ह्याच कादंबरीला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.
मला कोणीही सांगितलं नव्हतं, मला कोणीही ऑफर केलं नव्हतं की तुम्ही हे करा म्हणून. मी ती कादंबरी वाचली आणि मला स्वतःला खूप आवडली ती कादंबरी. कादंबरी खरं म्हणजे खरोखर गंभीर आहे आणि क्लासिक असल्यामुळे नंतर मला त्याला पब्लिशरसुद्धा लवकर मिळाला नाही, हे मी आवर्जून सांगते. कारण आता क्लासिकला बरे दिवस आलेले आहेत. भांडही सांगेल आता, प्रतिमा इथं बसली आहे. पण आता त्या वेळेला क्लासिकला प्रकाशक मिळणं हा भाग खरंच अवघड होता आणि मी प्रकाशनाच्या दृष्टीनं अजिबात ही कादंबरी करायला घेतली नव्हती. स्वांत सुखाय असा जो प्रकार असतो तशी ही कादंबरी मी करायला घेतली. कादंबरी करायला घेतल्यानंतर भाषा जरी सगळी चांगली असली तरी ही मला हे सांगावंसं वाटतं तुम्हाला, आणि तुम्हीसुद्धा ही जरूर वाचा कधी तुम्हाला मिळाली तर कादंबरी, की ही कादंबरी 2 स्तरावर चालते. आपल्याला माहिती आहे 2 स्तरावर म्हणजे आपण जे रुटीन आपलं आयुष्य जगत असतो ते, आणि आपल्या मनामध्ये सारखं चाललेलं असतं ते. आणि मनामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे आणखी, की आपल्या याच्यामध्ये सारखा एक असा ज्याला आपण म्हणू की कर्ता आहे एखादा, किंवा एखादा आलोचक आहे, अशी भूमिका तो आपलं मन पार पाडत असतं त्यावेळेला. म्हणजे ते तुम्हाला नवीन काही सुचवत नाही, तुम्हाला इमोटिव्ह ह्याच्यामध्ये त्याच्यात भाग घेत नाही, पण तुम्ही काय करता आहात त्याला काय पूर्व सूचना आहेत किंवा त्याचा पूर्वेतिहास काय आहे ते तो सांगत असतो. आणि दुसरं असं सांगत असतो की तुम्हाला तो फक्त डायरेक्ट करत असतो किंवा तुमच्या ह्याच्यावर तो फक्त कॉमेंट करत असतो, फक्त प्रतिक्रिया देत असतो, बाकीच्या गोष्टीमध्ये तो येत नाही. अशी ती कादंबरी होती. तर या कादंबरीला मला करताना मी इंग्रजी विषयाची PhD असल्यामुळे, तेव्हा नव्हते मी PhD करत होते, पण मी कादंबरी करायला घेतली. आणि या कादंबरीमध्ये तो जो माणूस आहे जो घटस्फोटित आहे आणि त्याला त्याचं एक छोटं मूल आहे, आणि बायको जी आहे ती त्याला घटस्फोट देऊन ऑलरेडी याच्या मित्राबरोबर राहतीये किंवा जातीये असं आहे. त्या ह्याच्यामध्ये काही जे आहेत प्रसंग ते इतके भावनोत्कट आहेत प्रसंग, की आपल्याला सुद्धा वाचताना आपल्याला टच होतं, म्हणजे आपल्याला जाणवतं की अरेच्छा ही गोष्ट कशी आहे. म्हणजे साधा त्याच्यात हे आहे की ह्याला तिने घराबाहेर काढून दिलेलं आहे आणि त्याला तर स्वतःच्या मुलीला पाहायचं आहे. अशा वेळेला तो आपल्या स्वतःच्या सोडलेल्या बंगल्याच्या तिथे जातो आणि खिडकीतून तो पाहतो की आपली बायको बाथरूमच्या खिडकीतून, म्हणजे तो तिथं विटा रचतो त्याच्यावर उभा राहतो आणि खिडकीच्या त्या फटीतून आपल्या मुलीला पाहायचा प्रयत्न करतो, ज्याला त्याची बायको आंघोळ घालत असते. आणि त्या मुलीचे ते छोटे छोटे हात आणि त्याचं जे स्पर्शाचं वर्णन आहे ते इतकं सुंदर आहे की विचारता सोय नाही. हे क्लासिक. पण ह्याचा जो दुसरा अवघड भाग होता तो तत्त्वज्ञान. त्याच्यामध्ये तुम्हाला गांधीयन तत्त्वज्ञान आहे, विनोबांचं तत्त्वज्ञान आहे, परकीय तत्त्वज्ञान आहे, सायन्सचे थिअरम आहेत, जे की काही गोष्टी मला खरोखर खूप अवघड गेल्या, पण त्या मी अर्थातच पार पाडल्या. आणि सांगायची गोष्ट म्हणजे हे क्लासिक असल्यामुळे याला फार बाजार मिळणारच नव्हता तसाही, किंवा हे फार असं पॉप्युलर होणारच नव्हतं ह्याची मला पूर्ण कल्पना होती. तरी एक अत्यंत आश्चर्यजनक गोष्ट झाली. मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये एका सेमिनारला मी गेले होते आणि त्या सेमिनारला मी बसलेली असताना एक अतिशय सुंदर दिसणाऱ्या छोट्याशा बाई माझ्याकडे आल्या आणि त्यांचंही आडनाव महाजनच होतं. पण त्या माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणाल्या, छाया महाजन तुम्हीच का? तर मी म्हटलं हो. अहो म्हणाल्या, मी ना तुमचे आभार मानायला आले. मला कळे ना की ह्या कशाला आलेल्या आहेत आणि कशाचे आभार ते माझे मानतात आहेत. मग त्या म्हणाल्या की आता जे संत तुकडोजी विद्यापीठ झाले, युनिव्हर्सिटी झाली आहे, तर ती उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या MAच्या क्लासला हर्झॉग ही कादंबरी अभ्यासासाठी लावली होती. कादंबरी अशी होती की त्याच्यातली वाक्य आणि त्याच्यावर सतत 2 स्तरांवर चाललेलं जे संभाषण आहे त्याच्या मनाचं, तिथे कुठेही मी मनात म्हणालो असं एकही शब्द नाही. तो जे मनात म्हणतोय ते इटालिक्समध्ये आहे, ते तुम्ही ओळखा की हे मनात म्हणतोय, आणि तो त्याच्यात पत्र लिहित असतो. तर त्या म्हणाल्या की ही कादंबरी MAला लावल्यामुळे तुमच्या कादंबरीच्या सगळ्या प्रती आमच्या विद्यापीठात खपतील. तर माझ्यासाठी मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची गोष्ट होती. आनंदाची ह्याच्यासाठी की मराठी जाणणाऱ्या विद्यार्थ्यांना एक अवघड जाणारी इंग्रजी कादंबरी भाषांतराच्या द्वारे मी उपलब्ध करून देऊ शकले. वा वा वा.
क्या बात आहे. नाही हरकत नाही, म्हणजे साहित्यविषयक कार्यक्रम असला तरी तुम्ही दाद देताना हां, आपल्याकडे जरा गैरसमज असतात की गंभीर चेहऱ्याने बसायचं साहित्याच्या कार्यक्रमाला. काही गंभीर चेहरा करून बसलं म्हणजे कविता कळतेच असं नाही किंवा साहित्य कळतं असं नाही. पण काही काही गमती जमती असतात. मला छायाताई, तुम्ही साहित्य अकादमीसाठी तुमचं पुस्तक येणार आहे मल्याळममधलं, त्याचा पण आम्हाला अनुभव ऐकायला आवडेल. मला तुम्हाला एक सांगायचं, प्राध्यापक असल्यामुळे माझं जे आहे ते कन्साईज आपण उत्तर एका वाक्यात उत्तर द्या हे आमच्या वेळेला नव्हतं, फार नव्हतं. 5 मार्काचाच प्रश्न असायचा. त्यामुळे सविस्तर उत्तर देण्याची पद्धत आहे, पद्धत अंगवळणी पडलेली आहे. हो. तर समजा मी तुमच्या क्रॉस करते बाउंड्रीज, कारण आपल्याला वेळ थोडा आहे, तर तेव्हा तुम्ही मला थांबवू शकता. नक्की, मला तसा इशारा कदाचित संयोजक करतीलही, हो हो पण हो. मला नाही वाटत त्याच्या तशी आता वेळ आपण येईल. आटोपू. सगळेजण आनंद घेतायत तुमच्या बोलण्याचा. बरं बरं, मला आता ते मल्याळम कादंबरीचं सांगायचं. द मेमोरेबल स्टोन म्हणून मल्याळी कादंबरी इंग्रजीत झालेली आहे. आणि आता जसं सांगितलं ह्यांनी, उमाताईंनी, की आपल्याला आपली भाषा नाही आणि त्या भाषेतलं, म्हणजे ह्या कादंबरीच्या संदर्भात सुद्धा द मेमोरेबल स्टोन ही कादंबरी ज्या वेळेला मी वाचली ती मी इंग्रजीतच वाचली. तर म्हणजे ती तुम्ही असं म्हणाल की म्हणजे ओरिजिनल आहे त्याच्यापासून 2 वेळेला ती बाजूला येते, कारण ओरिजिनली मल्याळममध्ये आहे, त्याच्यातून ती इंग्रजीत आली आणि इंग्रजीत मी मराठीत जर केली तर ती 2 वेळेला ॲक्च्युअली ओरिजिनलपासून लांब आलेली आहे. ट्वाईस रिमूव्ड फ्रॉम द रिॲलिटी असं त्याला इंग्रजीत म्हणतात. तर अशी खरं म्हणजे ती आहे. पण मी जेव्हा ती वाचली तेव्हा मला अतिशय आवडली कादंबरी. त्याचं पहिलं आणि एक फार मजेशीर कारण आहे. मी कादंबरी वाचायला घेतल्यावर, आपण मराठी कादंबऱ्यांचं आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा आपण गाठतो तो हिरो किंवा त्या कादंबरीची हिरोईन. आणि मग माझी सवय अशी, मी फार भरभर वाचायची पूर्वी, तर त्यावेळेला मी काय करायची की आपली जी त्याची नायिका आहे, या नायिकेच्या बाबतीत काय घडलं, म्हणजे निसर्ग वर्णनं, कोकण असो, महाराष्ट्र असो, काही असो नको, नायिकेला काय झालं याच्या धरून मी नायिकेला धरून जेवढं असायचं तेवढं वाचायची. ही कादंबरीसुद्धा मी साधारण त्याच अंदाजाने वाचायला सुरुवात केली, इंग्रजी असली तरी. आणि माझ्या लक्षात आलं की मी जो नायक ठरवला तो मेला की, अरे च्छा, आणि कादंबरी चालूच आहे. मग पुढे मी चालले, आता हा असेल बरं का नायक ह्याचा. पुढे गेले, हाही नायक गेला की, अरे च्छा, आता हा असेल बरं का. आणि जो नायक मला वाटत होता त्या नायकाचा खून होऊन सुद्धा जवळजवळ 100 ते 150 पानं पुढे कादंबरी गेली. हे जेव्हा झालं तेव्हा मी ठरवलं की ही कादंबरी मला मराठीत आणायची. आणि मला साहित्य अकादमीने ज्या वेळेला विचारलं की तुम्ही कोणती कराल, तर मी सांगितलं मी ही करीन. पण त्यावेळेला मला हे माहिती नव्हतं की आपण काय करायला घेतलेलं आहे. की आपल्याला असं वाटतं आपण सगळे भारतीय आहेत, आपल्या सगळ्यांची संस्कृती सारखी आहे, तर आपण काय, समजा आपण इथे गौऱ्या थापतो, ते काहीतरी वेगळ्या पद्धतीने पण आपल्या दुसऱ्या प्रांतात थापतातच, तर मग काय फरक पडणार आहे. तसं मला मल्याळम याचं वाचलं. पण याचा आणखीन एक भाग होता तो असा की ही कादंबरी मुस्लिम समाजाची आहे, पूर्ण बरं. मॅक्झिमम मुस्लिम समाजाची, ज्याची की मी खरं सांगते, मी अजूनही एकही कथासुद्धा मुस्लिम बॅकग्राऊंडवर किंवा मुस्लिम कॅरेक्टरला घेऊन लिहिलेली नाही. याच्यामध्ये काय माझा त्याला रिलक्टन्स आहे अशातला भाग नाही. पण जे कल्चर मला मिळालेलं नाही आहे, जे कल्चर मला समजलेलं नाही आहे, त्या कल्चरला मी हात घालते असं मला वाटतं. तर या कादंबरीच्या बाबतीत तसंच झालं. आणि या कादंबरीमध्ये त्या मुस्लिम यांच्या प्रथासुद्धा पूर्ण वेगळ्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे आपण गरोदर बाई असली की तिचं डोहाळ जेवण करतो, म्हणजे गाणे म्हणतो वगैरे वगैरे, तिला नवी साडी नेसवतो. काय आपल्याकडे पूर्वी झुल्यावर बसवायचे, चंद्रावर बसवायचे, तिच्या हातात धनुष्यबाण द्यायचे, असं काहीतरी तिथे असलं पाहिजे असं मला वाटलं, कारण हा प्रोग्रॅम होता. आणि त्या प्रोग्रॅममध्ये थ्रेड सेरिमनी असं त्यांनी लिहिलेलं होतं. आता हा थ्रेड सेरिमनी हा काय प्रकार आहे, तर त्या गरोदर बाईच्या तिला सकाळपासून, म्हणजे आपण जसं म्हणतो की सुगंधी ह्यांनी तिला स्नान वगैरे घातलं, हे झालं, आणि तिच्या पोटावर धागा बांधतात, बरं. असा भाग आहे. आता हा जो प्रकार होता हा मला कळणंच शक्य नव्हतं. माझ्या दुर्दैवानं, उमाताईंच्या सुदैवानं त्यांचे लिव्हिंग रायटर्स आहेत. माझ्या दुर्दैवानं माझे सगळे ऑलमोस्ट डेड रायटर्स आहेत. आणि कुन अब्दुल्ला म्हणून यांचे जे ओरिजिनल रायटर आहेत ते अगदी नुकतेच वारले. म्हणजे माझं ट्रान्सलेशन
एक पाऊण झालं होतं त्यावेळेला आणि माझा त्यांचा होऊ शकला नाही, संपर्क झाला पण बाय देन त्यांना कॅन्सर झाला होता आणि मी नाही जाऊ शकले. तर मी तुम्हाला खोटं वाटेल की मी औरंगाबादमधले आणि माझ्या ओळखीचे असलेल्या मुस्लिम, इवन मुंबईच्या मुस्लिम लोकांमधल्या लोकांना हे विचारलं की तुमच्याकडे अशी सेरिमनी असते का. आणि टू माय सरप्राईज सगळ्यांनी हे सांगितलं की अशा पद्धतीची सेरिमनी आपल्याकडे नसते. मग ही केरळात कशी असते. तर केरळी ह्या ज्या गोष्टी होत्या माझ्या दृष्टीने या मला इतक्या आश्चर्यजनक वाटल्या त्यावेळेला. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी की तुम्हाला खरंच गंमतशीर वाटेल की आपण जमीनदारी वगैरे ऐकलेलं आहे पूर्वी की जमीनदार होते ते असं असं लुटायचे, गरिबांना लुटायचे वगैरे वगैरे सोडून द्या. पण जमीनदाराला दुसऱ्या माणसाची स्त्री सहजी उपभोगता येते. सहजी म्हणते मी, अगदी इतकी सहजी की बाजाराला जायला निघालेली डोक्यावर टोपी घेतलेली बाईसुद्धा रस्त्याच्या कडेला तिचं टोपलं टेकून तिचा उपभोग घेता येतो. अशा पद्धतीची वर्णनं या कादंबरीत आली. आणि माझ्या दृष्टीने मला ह्या खरंच फारच गंमतशीर वाटलं. म्हणजे आपला एक देश आहे, आपला प्रांत फक्त वेगळा आहे, तरीसुद्धा प्रांतांमधल्या असलेल्या ज्या आपले भेद आहेत ते भेद आपल्याला ज्या वेळेला वाचनात येतात त्यावेळेला आपण आश्चर्यचकित होतो. आणि म्हणून आणि तुम्ही जसं म्हणालात की बुवा तिथला कल्चर, मी केरळात जाऊन आलेली असल्यामुळे मला तिथला निसर्ग तर माहितीच होता, पण ह्या ज्या गोष्टी होत्या ज्या रोजच्या जीवन पद्धतीतल्या होत्या या माझ्या माहितीच्या नव्हत्या. आणि ह्याचे मूळ गोष्ट म्हणजे ह्याचे उच्चार. आपल्याकडे आपल्याला आपली नावं वगैरे माहिती आहेत आणि आपल्याला तेलंगणा किंवा कर्नाटकातली नावंसुद्धा परिचयाची आहेत, गुजराती नावं परिचयाची आहेत, कारण ते सगळे आपल्या आजूबाजूला आहेत. मल्याळममधली नावं मला परिचयाची नव्हती. तर इथे एक हरी नंबियार म्हणून एक आहेत, टीचर आहेत ते. तर त्यांनी मला सांगितलं आणि मला फक्त एक साम्य जाणवलं यांच्याशी बोलताना की मी सुद्धा त्या नावांची एक यादी केली. कारण त्याचा अप्पू कनारन हे नाव असू शकतं, अप्पू तरी असू शकतं, कनारन तरी असू शकतं असं मला वाटायचं. आणि मोठी मोठी नावं आणि त्या नावांचे उच्चारच मला कळायचे नाहीत की हे काय आहे. तर त्यांना मी एक यादी केली, ती सगळी इंग्लिशमधली. त्यांच्या घरी गेले आणि ते सगळे उच्चार जे आहेत ते लिहून काढले. याच्यासाठी आम्हाला जवळजवळ 2.5 तास लागले. ही डायरी घेऊन मी निघाले आणि घरी उतरले, डायरी रिक्षातच विसरली. आणि मग सांगायची गोष्ट अशी आहे की आपल्याला करताना सुद्धा कशा कशा पद्धतीने त्रास होतो. मला पुन्हा त्यांच्याबरोबर बसावं लागलं. आणि हे झाल्यानंतर हे डबली व्हेरीफाय व्हावं म्हणून मी अकादमीकडनं नाव मागितलं. त्यावेळेला धनश्री हळवेंचं नाव त्यांनी सुचवलं. धनश्री ताईंना मी तशी यादी, मी केलेलं त्याचे मराठी अनुवाद हे सगळं पाठवलं. त्याच्यानंतर 2 तास मी त्यांच्याकडे जाऊन बसले. त्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम होता त्या 83 वर्षाच्या, पण त्यांनी मला मदत केली. आणि व्हेरी गुड लेडी. तर त्या वय झालं 83 त्यांना. हॅलो हॅलो हॅलो. तर मग जयश्रीताईंकडे मी गेले, बसले आणि त्यांच्याकडनं ते सगळे उच्चार जे आहेत ते करेक्ट आहेत ना हे पाहून घेतलं. आणि मग आता ती कादंबरी येते. उमाताई, मला एक उत्सुकता आहे की इतक्या दिग्गजांचं तुम्ही पुस्तकांचे अनुवाद केलेत, हे करताना कधी असं दडपण नाही का वाटलं की त्यांना आवडेल का नाही किंवा काही चूक झाली तर काय, हा एक प्रश्न आहे. किंवा एक मोठ्या लोकांचे पण स्वाभिमान असतात, इगो असतात की एकाचं काम केलं तर दुसऱ्याचं दार बंद, असं होतं जनरली. असा काही अनुभव तुम्हाला आलात का? कारण तुम्ही किती लोकांबरोबर काम केलंय. हो. आणि कर्नाटकाशी तुमचा त्या साहित्यिक परिचय असेल तर हे सगळं एकमेकाचे कट्टर शत्रू म्हणावेत अशा पद्धतीचे आहे. म्हणजे अनंतमूर्ती भैरप्पा गिरीश कर्नाड म्हणजे याला कारण काय आहे की या सगळ्यांच्या विचारप्रणाली वेगवेगळ्या आहेत. भैरप्पा थोडेसे म्हणजे कसं आहे, त्यांना असं वाटतं की आपली परंपरा जी आहे त्यातलं वाईट ते काढून टाकावं आणि आहे ती परंपरा आपण सांभाळायला पाहिजे. अनंतमूर्तींचा विचारसरणी समाजवादी पद्धतीचं जे आहे त्याच्याविषयी मी आता जास्त डिटेल सांगत नाही.
अनंत गिरीश कर्नाड हे जे आहेत हे कम्युनिस्ट ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचे आहेत. मग ही मंडळी काय करतात की आपल्या आपल्या साहित्यामध्ये आता एखादी लोककथा घ्यायची आणि ती आपल्या विचाराला अशा पद्धतीने करायची. आता हे किती मला ह्याच्याशी माझा स्वतःचा एक ठरलेला आहे की मला या कुणाच्या विचारसरणीशी काही माझं कर्तव्य नाही आहे. मला माझं विचारसरणी जी आहे नसेल काय असेल ते त्याच्याशी मी हे आहे. पण मला त्या सगळ्या विचारसरणीच्या वेगवेगळ्या लोकांच्याबरोबर काम करताना माझ्यामध्ये कितीतरी अवेअरनेस माझा वेगवेगळ्या प्रकारचा वाढत गेला. एक प्रकारे भाबडेपणा जो असतोय तो हळूहळू कमी होत गेला की असा विचार करता येऊ शकतो, असा विचार करता येऊ शकतो, हे होत गेलं. या लेखकांचं मोठेपण असं म्हणायला पाहिजे की मी पण अतिशय अज्ञानीच मी या क्षेत्रात फारशी वावरतच नसल्यामुळे मी फार मूर्खपणा खूप चांगल्या प्रकारे करते. अनंतमूर्ती साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि ते आमच्या घरी आलेले होते शशीप्रभामध्ये. मी तेव्हाचा फोटो दाखवू शकते, म्हणजे त्याच्यात काही प्रश्न नाही. आणि तेव्हा इंद्रजित कोण बरं आणि एक त्यांच्याबरोबर होते. मी ते आमच्या घरी आल्यावर मी भैरप्पांच्या सगळ्या मी अनुवादित केलेल्या पुस्तकांचा गठ्ठा त्यांच्या समोर ठेवला आणि सांगितलं की मला तुमचं पण पुस्तक अनुवादित करायचं आहे. आता त्यांचा किती तिळपापड झाला असेल त्यांना माहिती. पण या माणसांचा सज्जनपणा मी असा सांगते की ही लोक यांनी हे कुठेही मध्ये येऊ दिलं नाही. जेव्हा अनंतमूर्तीने आपल्या कथांचा अनुवादाची मला परवानगी दिली, कादंबऱ्यांची तर दिलीच दिली. मला नंतर दुसऱ्यांच्याकडनं कळालं की काही लोक त्यांना परस्पर काही अनुवादक गाठत होते. त्या सगळ्यांना ते सांगत असते उमा करती आहे ना, तुम्ही कशाला मध्ये पडता. हे अनंतमूर्तीसुद्धा सांगायचे. गिरीश कर्नाड तर राजा माणूस, म्हणजे ते माझी कर्नाटकात ओळख करून देताना सांगतात की यांनी भैरप्पांच्या खूप कादंबऱ्या अनुवादे मराठीमध्ये आणलेत असं ओळख करून देतात माझी. पण त्यांचं आत्मचरित्र अनुवादित करताना पुन्हा ते माझंच नाव सांगतात. म्हणजे हा मला त्या लेखकांचा मोठेपणा असा वाटतोय किंवा शहाणपणा म्हणू, समजूतदारपणा म्हणू. आपल्या भागात आपण भांडत असलो तरी सीमा ओलांडून पलीकडे गेल्यावर कसं वागायचं असतंय याची जी डिसेन्सी आहे हे सगळ्या लेखकांच्या मधनं. वा वा वा. तुम्ही आता अनंतमूर्तींचा तुमच्या घरी आलात त्या घटनेचा उल्लेख केला, त्यावरनं मला आणखीन एक संदर्भ आठवतो. आळंदीच्या साहित्य संमेलनासाठी जेव्हा कारंत सर आले होते तेव्हा ते हक्काने असं म्हटले होते संयोजकांना की मी तुमच्याकडे नाही, मी उमाकडे राहीन म्हणून. ती आठवण आम्हाला जरा ऐकायला आवडेल. आणि त्यावेळेला त्यांचे काही प्रश्नही होते. प्रश्न म्हणजे त्यावेळेला त्यांचं वय होतं 94 पूर्ण 95. आता या अशा पद्धतीच्या माणसाला कुठेतरी म्हणजे अगदी गेस्ट हाऊसमध्ये खूप जरी काळजी घेतली तरी असं पर्सनल हे होत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं. त्यांची PA आहे मालिनी मल्य, त्यांचा एक दिवस फोन आला की असं असं आहे आणखीन कारण ते येणार आहेत आणि ते तुमच्याकडे उतरणार आहेत. त्यांची वेगळी व्यवस्था, सगळ्या ज्ञानपीठ विजेत्यांच्यासाठी सरकारने चांगली व्यवस्था केलेली होती. आमच्या घरची परिस्थिती तेव्हा अशी होती की आमच्या घराचा चाललेला होता खटला. त्यामुळे आमचे घर मालक दुसरीकडे राहायला गेलेले होते. पूर्ण आमचं घराचं बाग वाढलेली होती, अभयारण्य झालेलं होतं सगळं, म्हणजे ब्लॉक्स होते. आणि आम्हीच कशाबशे दोघंजणं तिथं राहत होतो. रंग घराचा विटलेला होता. शेवटी आता यांनी हसत मुखाने हो येऊ देत की म्हटलं, पण नंतर लक्षात आलं की कारंत आले की त्यांना मीडिया येणार, त्यांना भेटायला इतर माणसं येणार. आता आमचं घर त्याला तयार नव्हतं. तर अक्षरशः ह्याने बाहेर दुकानात गेले, डिस्टेम्पर आणला, पातेल्यात कालवला आणि मधली एक खोली आम्ही हाताने रंगवून काढली. कारण आता 4 दिवसात काय होण करणार, हा एक भाग झाला. आणि नंतर मी आणखीन एक दोन घटना सांगते. जरूर. तर त्यांनी मला विचारलं की ही सगळी घटना कुठं घडती आहे. मी हे 94 वर्षाच्या माणसाचे उद्गार सांगते आहे. मी म्हटलं आळंदी. मग ज्ञानेश्वर वगैरे म्हणजे काय त्यांचं वैशिष्ट्य असं त्यांनी आपल्याला वाटतं की सगळ्यांना सगळं माहिती असतं, असं नसतं. सीमा ओलांडल्यावर लक्षात येतं. मग मी त्यांना आता आम्ही ज्ञानेश्वर प्रेमीच, त्यामुळे मी आपली त्यातल्यात शिवराम कारंतांची पद्धत पण मला म्हणजे स्वभाव माहिती असल्यामुळे चमत्कार सगळे बाजूला काढले आणि मी त्यांची सगळी कथा त्यांना सांगितली की म्हणजे आपण सांगू शकतोच. त्यांचं जे काही साहित्य आहे तेवढ्याने सुद्धा त्या माणसाला वंद्य म्हणायला हरकत नाही असं माझं तरी म्हणणं आहे. म्हणजे चमत्कार गेले बाजूला, पण एवढं जरी धरलं तरी आपल्या दृष्टीने ते मोठेच आहेत.
तर हे मी सगळं सांगितलं. मग हे सांगितल्यावर त्यांनी मला विचारलं, ही किती वर्षापूर्वीची गोष्ट? तर तेव्हा नुकतं 750 वर्षाचा उत्सव झालेला असल्यामुळे माझ्या लक्षात आलं. मी सांगितलं साधारण 700 वर्ष. मग ते ओ हो असं म्हणाले. मला जरासं वाईट वाटलं की मी एवढीच जीव तोडून सांगते आहे आमच्या ज्ञानेश्वरांच्या विषयी, हे असं का म्हणतायत? मग त्यांच्या ते लक्षात आलं, फार सेन्सिटिव्ह माणूस. म्हणजे त्या वयाला ती सेन्सिटिव्हिटी जर का टिकत असेल तर माणसाने 100 वर्ष जगायला हरकत नाही असं वाटावं. वा वा वा. तर त्यांनी मला म्हणाले की तसं नव्हे, मी माझा जवळजवळ 90-100 वर्षाच्या आयुष्यात इतक्या वेगवेगळ्या घटना बघितलेल्या आहेत, तर तुम्ही 700 वर्षापूर्वीचं आज काय साजरं करताय आणि ते किती तुम्ही गृहीत धरताय, हे एक त्यांनी सांगितलं. त्यांनी आल्या आल्या आणि एक गोष्ट सांगितली. आल्या आल्या त्यांनी मला विचारलं, मी असं ऐकलं की ह्या संमेलनाचं उद्घाटन एक गाणारी मुलगी करणार आहे. आता गाणारी मुलगी म्हणजे लता मंगेशकर. आता तर मी सांगितलं हो 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 वगैरे. त्यांनी काय लिहिलंय काय असं त्यांनी मला विचारलं. तर मी काय म्हटलं, मग पुन्हा लता मंगेशकर हा पण आमच्या प्रेमाचाच विषय ना. तर मी लगेच त्यांना नाही म्हटलं. त्यांनी वडिलांचं आत्मचरित्र वगैरे लिहिलं असेल, मला ते माहीत नाही आहे. पण म्हटलं आम्ही त्यांना खूप मानतो, कारण कितीतरी काव्य, कितीतरी कविता, कितीतरी अभंग, श्लोक, हे सगळं त्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोचलेलं आहे. आता त्यांना मी सांगू शकले नाही, पण पसायदान नाही तर कुणाला माहिती झालं असतं. विराण्या म्हणजे इतकं ते मी सांगितलं सगळं. तर ते म्हणाले की तुम्ही म्हणताय असं असेल तर त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे, पण साहित्य संमेलन ही त्याची जागा नव्हे. आणि त्यांनी त्याच्यानंतर असं विचारलं की कुणीतरी लिहिलेले शब्द, कुणीतरी दिलेलं म्युझिक, एक देवदत्त आवाजात म्हणणाऱ्या बाईचे विचार तुमचे साहित्यिक कसं ऐकून घेतात? म्हटल्यावर मी अगदी थोबाडीत भरल्यासारखी गप्प बसले. म्हणजे माझं सगळं लॉजिक, माझा युक्तिवाद सगळा थांबला तिथे. हे त्यांचं मला मुद्दाम त्यांच्या वयाचा, त्यांचा 1902 सालचा जन्म आहे आणि ही घटना 96चा हे आहे. हो बरोबर. तर मला या सगळ्या सकट त्यांची जी तो तल्लखपणा जो आहे त्याचं मला म्हणजे ऋषितुल्य म्हणायचं या लोकांना. खरंय. कारण सरांना याच्यामध्ये कोणाचाच अपमान करायची इच्छा नक्कीच नव्हती. म्हणजे पत्रकारांसाठी आणि नवोदित पण लोकांसाठी. नाही तर एक अशी हेडलाईन यायची की लता मंगेशकर काय करत होते आळंदीला, कारण त्यांचा प्रश्न तो म्हणजे 96चा परत इकडं वेगळंच काहीतरी चालू व्हायचं. तर एक गोष्ट खूपच चांगली अशा अर्थाने की त्यांना हा प्रश्न स्वाभाविकपणे पडला की साहित्यिकांच्या व्यासपीठावरती गायिकेचं काय काम आहे. इतकं सरळ प्रश्न उपस्थित करून पुढे जाणारे लोक होते. त्यांना कल्पना नव्हती की बाकी पण गोष्टी अनेक असतात इन्व्हॉल्व, किंवा दिदी तर महानच आहेत, त्याबद्दल काही वाद नाही. आणि त्या निमित्ताने मी त्यांचं महात्म्य आपल्या साहित्य व्यवहारामध्ये पण आहेच ना. नाही तर ग्रेसची कविता आम्हाला का कळाली? करेक्ट करेक्ट करेक्ट, खरंय ना. आपल्याला ज्ञानेश्वरांच्या एवढ्या विराण्या कशा काय कळाल्या? त्यामुळे या सगळ्या थोरा मोठ्यांच्या सहवासामध्ये आपणही घडत असताना किती समतोल राहावं किंवा किती प्रांजळ असावं. ते आत्ता सांगत होते, हो डिस्टेंपर आणला, कालवला आणि रंग दिला, ओके. एखाद्याने जरा घेतलं असतं मायलेज, हो म्हणजे काय कारण आले, आम्ही बाग ओके केली, दुसरा फ्लॅट घेतला, पण तसं काही नाही. मला उमाताई एक उत्सुकता आहे की तुम्ही हर्जॉग जसं केलंय तसं रवींद्रनाथांच्या हां छायाताई की तुम्ही रवींद्रनाथांचं नाटिका त्याचा अनुवाद केलेला आहे, बंगाली भाषा, मग अशी मल्याळमचं सांगितलं संदर्भ. तर हे अनुवाद करत असताना कोणाकोणाची मदत घ्यायला लागते किंवा अनुवादकांनी मदत घ्यावी का? मला असं वाटतं की अनुवादकांनी अनुवाद परफेक्ट व्हावा, तो सगळ्या पद्धतीनं परफेक्ट असावा, याच्यासाठी मदत घ्यायला काहीच हरकत नाही आहे. कारण मूळ जो त्याचा आशय असतो आणि मूळ जो कादंबरी असो किंवा नाटक असो तुम्ही करायला घेता, त्यावेळेला तुम्हीच करत असता ते सगळं, पण तुम्हाला काही अडचणी येऊ शकत नाहीत असं होत नाही. म्हणजे मला असेही काही उदाहरणार्थ प्रकाश भातांब्रेकरांसारखे आहेत की त्यांनी सांगितलं की मी मूळ वाचतच नाही संहिता,
आणि मी सरळ अनुवाद करायला सुरुवात करतो. म्हणजे हे वर्तमानपत्रात आलेली मुलाखत आहे, मी माझ्या मनाचं नाही सांगत, म्हणजे पुन्हा काही नवीन हेडलाईन नको याच्यासाठी. तर असे करणारेही असतात, पण पुष्कळ वेळेला म्हणजे मी जे केलेलं आहे ते मी फ्रेंच कथाकाराच्या कथा केल्या ट्रान्सलेट, गी मोपासाच्या. त्यावेळेला मला फ्रेंच भाषा येत नव्हती आणि उघडच आहे की जी भाषा मला येत नाही आणि ज्या भाषेतले शब्द आहेत त्याच्या संदर्भात मी काय करणार. तसंच रवींद्रनाथांच्या बाबतीमध्ये होतं की आपल्याला अमॉर शोनॉर बांगलो असं म्हणताना वगैरे छान वाटतं, रसगुल्ला तोंडात ठेवून ते एखादं वाक्य ऐकलं, पण ज्या वेळेला तुम्ही ट्रान्सलेट करता त्यावेळेला तसं होत नाही. आणि मला बंगाली मलाही येत नव्हतं. पण काय असतं की आजकाल जे मी म्हटलं तुम्हाला की प्रत्येक जी साहित्यकृती आहे ही पहिल्यांदा इंग्रजीत आणि त्याच्यानंतर ती मराठीत येते. तर त्यांच्या बाबतीतही तसंच होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की रवींद्रनाथांची भाषा ही इतकी मजेशीर आहे, म्हणजे ज्यांना रवींद्रनाथांचं ज्यांनी वाचलेलं असेल त्यांना तर माहितीच असेल, पण रवींद्रनाथांचं नाटक हे नाटक नसतं. म्हणजे ज्याला ओपनिंग आहे आणि ज्याला क्लायमॅक्स आहे किंवा अँटी क्लायमॅक्स आहे असं नाहीच आहे. तर त्यांच्या मनामध्ये असलेली एक जी कथा आहे ती फक्त ते विविध पात्रांच्या रूपानं मांडतात, अशा त्यांच्या नाटिका आहेत. तर ह्या करत असताना त्याच्यामध्ये पुन्हा तोच प्रश्न आहे की भौगोलिकदृष्ट्या जरी आपण सगळे एकाच पद्धतीच्या प्लेनवर भारतासारख्या राहत असलो तरीसुद्धा आपण त्या गोष्टींना वेगळी वेगळी नावं देतो. तर एका ह्याच्यामध्ये एका फुलाचं नाव आलं आणि मी ती बंगाली इंटू मराठी सगळ्या डिक्शनऱ्या वगैरे पाहून झाल्या, ते फूल काही मला कुठे सापडेना. आणि मी म्हटलं आता काय करायचं बाबा, हे कोणतं फूल आहे, हे चमेलीचं असेल का, हा सीझन कोणता आहे, याच्यात हे उमलेल का नाही उमलेल, हे आपल्याकडे कोणत्या सीझनमध्ये उमलतं, मला वाटतंय तेच हे फूल आहे का, बरं त्याचं काही फोटो नाही, काही नाही. आणि व्हॉट्सअप असतं तर मी कुणालाही किती, आता खरं हा काळ असता तर फारच छान झालं असतं, मी ताबडतोब पाठवून दिलं असतं आणि म्हटलं असतं की बघ या फुलाचं नाव काय आहे ते सांगा. तसंही नव्हतं. आणि कित्येक ह्याच्यामध्ये आपल्याला जी त्यांची नावं वाटतात तशी नावं त्यांची ती नसतात. हे मला पुढे विलास गीतेंनी पण सांगितलं आणि त्यांनी ते नंतर लिहिलं सुद्धा की रणजित हे जे नाव आहे त्या तचा जर तुम्ही पाय तोडला रणजित तर तो जेता, तो विजयी. पण जर तुम्ही रणजित त हे तसंच अक्षर ठेवलं तर तो पराजित असा त्याचा अर्थ आहे. तर त्या दृष्टीनं त्यांनी असं सांगितलं की रणजित देसाईंनी स्वतःचं नाव आयुष्यभर चुकीचं लिहिलं. एक साहित्य क्षेत्राचा मोठा जेता स्वतःला पराजित समजत गेला असं आहे. तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली झालं असं की मी तुम्हाला रवींद्रनाथांच्या भाषेबद्दल सांगत होते की या नाटिकांमध्ये अगदी आता आपण जसं बोलतोय असं साधं बोलणं चाललेलं आहे की काय रे तू कुठे चालला, असं करतानाच एकदम त्यांची जी कल्पनाशक्ती आहे ती कल्पनाशक्ती इतकी बहरते आणि ह्याच्यातनं ते इतक्या पोएटिक ह्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये जातात की मी ह्याला पॅराबोलिक म्हणते इंग्रजीमध्ये. पॅराबोला जसा असतो की तो वर जातो एकदम, तसं ही व्यवहाराच्या चाललेल्या भाषेमध्ये हा पॅराबोला आला कुठून आणि आता ह्याचं करायचं काय. म्हणजे हा जो संवाद आहे हा मी व्यवहाराच्याच पातळीवर ठेवू का ही कल्पनेच्या पातळीवर वर नेऊ आणि पॉलिटिक्समध्ये ह्याला टाकू, ही गोष्ट माझ्यासाठी खरोखर त्यावेळेला अवघड होती. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला तर त्यावेळेला विलास गीते आहेत नगरला, तर त्यांनी माझी मदत केली आणि मी त्यांना कित्येक शब्द, जसे मला असं वाटतं की बहुतेक सगळे ट्रान्सलेटर्स ते याद्या करण्यामध्ये पटाईत असतात की आपल्याला माहिती नसलेले शब्द काढायचे आणि ते शब्द पाठवायचे, तसं मी केलं. आणि विलास गीतेंनी स्वतः मला ते शब्दही दिले. त्याच्यानंतर आमचं 2-3 वेळेला बोलणंही झालं आणि तो सगळा ड्राफ्ट माझा जो होता तो पूर्ण झाल्यानंतर मग मी त्यांना तो दाखवला आणि त्यांना मी म्हणाले, कारण त्यांचं काम माझ्यापेक्षा जास्त आहे बंगालीतलं, तर त्या पद्धतीनं तो झाला रवींद्रनाथांचा. वा वा. मी शेवटचे 2च प्रश्न घेतो, पुढच्या सत्राची वेळ झाली, ठीक आहे ना. बरोबर. इतरांचा अनुवाद वाचताना तुमच्यातला अनुवादक तुम्ही बॅकसीटला ठेवता का तो डोकावतो? एक टप्पा असा होता की त्यावेळेला असं व्हायचं की ते अनुवादित पुस्तक वाचायला घेतलं की माझं डोकं सुरू व्हायचं. आणि एक गोष्ट असते, अनुवाद कधीही बरोबर किंवा चूक असा नसतो. म्हणजे मी एका पद्धतीने करत असेल तर तेच वाक्य दुसऱ्या पद्धतीने करत असते. तर मी एक अनुवादक जेव्हा असते तेव्हा माझं डोकं असं सुरू व्हायचं की मी हे काय केलं असतं.
आणि त्यामुळे कितीतरी दिवस माझ्याकडे परीक्षणासाठी किंवा अशा पद्धतीसाठी अनुवादाची पुस्तकं आली तर मी त्यांना सांगायची की मी मूळ कलाकृतीला न्याय देऊ शकत नाही, माझा अनुवादक अजूनही जोर आहे. पण आता काही वर्ष अशी झाली त्याचं करता करता की आता माझा तो प्रॉब्लेम येत नाही. मी दुसऱ्या अनुवादकाचं स्वातंत्र्य मान्य करते आणि त्यात ते व्यवस्थित चाललेलं आहे की नाही हे मी बघू शकते. पण सुरुवातीचे अनेक वर्ष माझ्यातला अनुवादक जास्त प्रभावी होता. तो मला कुठल्याही चांगल्या चांगल्या कलाकृतीचा आस्वाद देऊ शकत नव्हता. त्यामुळे ते माझं एक नुकसान होत होतं. पण आता काही नाही, आता मी वाचू शकते. वा, दोघींनाही कॉमन प्रश्न आहे की या अनुवादाने लेखनाने तुम्हाला काय दिलं आणि अनुवाद आताच्या या काळामध्ये या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला आवश्यक का वाटतो? मी द्यायचं आहे, ह्यांनी द्यायचं आहे? अच्छा, मीच द्यायचं आहे. मला स्वतःला अनुवाद फार आवश्यक वाटतो, कारण आपण सगळेच जे आहोत आपण अनुभव, आपल्याला वैचारिक, भावनिक आणि अनुभव समृद्धी लागत असते आणि ती आपल्याला आपल्या एका आयुष्याकडनं मिळणं अशक्य असतं, आपण कितीही अपेक्षा केली तरी. हा एक भाग आहे. आणि इथे सुद्धा मी तुम्हाला रवींद्रनाथांच्या, कारण थोडा वेळ आहे म्हणून, कारण याचे उत्तर मोठं देऊ शकते, पण रवींद्रनाथांनी एका एसेमध्ये इंडिव्हिज्युअल टू नेचर हा त्यांचा एक लेख आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला माणसाला जर पूर्णत्व पाहिजे असेल किंवा माणसाला जर पूर्ण व्यक्तिमत्व पाहिजे असेल तर त्याला इतर गोष्टी आवश्यक आहेत. जसं मधमाशी जी आहे, ती मधमाशी स्वतःच्या त्या पोळ्यातल्या घरट्यामध्ये, त्या छोट्याशा तिच्या त्या अगदी काय म्हणू आपण त्याला, अगदी छोट्याशा त्या सेलमध्ये ती स्वतःचा मध जमवते आणि ती स्वतःचा मध तयार करते थोडासा. पण मग तो सगळा मध ती तयार करू शकेल का? तर त्या मधमाशीला इतर फुलांवर फिरत राहून तो मध गोळा करावा लागतो. त्यावेळेला तो मधाचा जीवनरस त्या पोळ्यामध्ये येतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की अनुवाद जो आहे तो असा आहे की आपल्याला जेवढं आपलं आयुष्य मिळालेलं आहे त्याचा पूर्ण व्यक्तित्व किंवा त्याचं पूर्ण आपण रसास्वाद जो आहे तो आपल्याला मिळणं शक्य नाही. आणि म्हणून अनेक गोष्टींसाठी आपल्याला अनुवाद आवश्यक आहे. थँक्यू. वा, माझ्या दृष्टीने मी अनुवादाची वाचक फार सुरुवातीच्या टप्प्यावर होते आणि त्याच्यानंतरचं पुढचे जवळजवळ 38 वर्ष मी अनुवाद करते आहे. हे अनुवाद करताना मला खूप या लेखकांच्याकडनं मिळालं. आता आणखीन एक इथंच मी दुसरा खुलासा करते की मी वाचकांच्या बाजूची अनुवादिका आहे. म्हणजे खूप वेळेला आपण असं बघतो की क्रिएटिव्ह लेखक जे असतात ते आपल्या लेखनातल्या मधला रियाज म्हणून अनुवाद करत असतात. तर माझं तसं नाही आहे. मला एखादी कलाकृती मराठी वाचकांनी ही वाचायला पाहिजे असं एक वाचक म्हणून मला वाटतं आणि त्यामुळे मी ते अनुवाद केलेले आहेत. हे अनुवाद करताना मला प्रत्येक लेखक काही ना काहीतरी देऊन गेलेलं आहे. शिवराम कारंतांच्या मुक्काजीविषयी सांगितलं, ती देव ह्या संकल्पनेच्या संदर्भात, तेव्हा मी स्वतः कन्फ्युजनमध्ये होते की माझं माहेरी अतिशय म्हणजे देव वगैरे तेवढ्यापुरतं आणि सासर अतिशय कर्मठ. अशा वेळेला मी कन्फ्युजनमध्ये असताना की देव संकल्पना शेवटी काय आहे. आणि त्याचा उपयोग मी नंतर जेव्हा मी द्रविडियन टेम्पल आर्किटेक्चरवर PhD करत होते तेव्हा मला त्याचा उपयोग झाला. शिवराम कारंतांनी हे दिलं. अनंतमूर्तींनी त्यांची एक कादंबरी आहे ती भारतीपूर नावाची, NBTने काढलेली आहे, ती जरूर वाचा. आपल्याकडे शोषण वगैरे पद्धतीने आपण जे म्हणतो तर ते कशा पद्धतीने शोषण झालेलं आहे या समाजाचं, तिथं त्याचे त्या लोकांचे भूत आणि ती भूतनाथ असा एक आपण तयार करायचा आणि त्या यांनी संपूर्ण समाजावर कब्जा घ्यायचा, अशा एक वेगळ्या प्रकारचं त्यांच्याकडनं कळालं. अनंत ह्या आपल्या गिरीश कर्नाडांच्याकडनं तर वेगवेगळ्या लोककथा आहेत, पुराण कथा आहेत, त्यांच्याकडे कसं आपण आधुनिक पद्धतीने बघू शकतो हे कळालं. एक आता मगाशी केरळकडच्या म्हणजे मंगळूरकडच्या तुम्ही जे म्हणालात ते बॅरी समाज आहे, मुसलमान समाज, तो वेगळा आहे. तो जे तुम्हाला इथे संदर्भ मिळाले नाही ते बॅरी समाज आहे. फकीर मोहम्मद कटपाडी नावाच्या एका लेखकाच्या मी कथा अनुवादित करत गेले तेव्हा मला काय गोष्ट कळाली की हा बॅरी समाज जो आहे तो इतका वेगळा आहे इथल्या. आणि त्यांनी सरळ असं सांगितलं, उत्तरेकडचा मुसलमान समाज आक्रमणातून आलेला आहे आणि दक्षिणेकडचा जो आहे तो व्यापारातून आलेला आहे. त्यामुळे ती मंडळी
कुराणाला 5वा वेद मानतात आणि त्यांचं एक रामायण महाभारत आहे. आणि तिथला केरळमधला जो काही मातृसत्ताक पद्धतीची पद्धत आहे ती त्या मुसलमान समाजाने पण स्वीकारलेली आहे. असं काय 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 तरी बारीक बारीक गोष्टी ह्या सगळ्या मिळत गेल्या. वैदेही नावाची एक लेखिका आहे, ती स्त्रीचा ज्या आतलं सत्व, म्हणजे आपले हे चळवळी मोर्चे वंड हे सगळं जाऊ दे, पण स्त्रीमध्ये एक स्वतःचं सत्व आहे. त्या सत्वाचे तिच्या कथांचे अनुवाद करताना मला कळत गेलं. आणि असं करता करता म्हणजे मी स्वतः जे शिकत गेले ते मी अनुवाद करताना मला एक नवीन लेखक मिळाला की त्याचं एक वेगळ्या प्रकारचं थिंकिंग असतं, ते मला कळायला लागतं आणि ते मी समजून घ्यायचा प्रयत्न करते, त्याच्याबरोबर संवाद करते. आणि हे करताना एक फक्त गोष्ट सांगते आणि आपण संपवूया. जरूर. देशी 2 भारतीय भाषांमध्ये जेव्हा अनुवाद करायचा प्रश्न येतो तेव्हा परदेशी भाषातून अनुवाद करताना येणाऱ्या अडचणीविषयी आपण खूप बोलतो. पण भारतीय भाषामध्ये काय असतं की एखादा शब्द जो असतो तो 2 भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्वीकारलेला असतो. या संदर्भातली एक गोष्ट अशी आहे, बेंगळूरमधले एक IT कंपनीमध्ये काम करणारं एक मुलगा आणि एक मुलगी. तो मुलगा होता बेंगळूरचा म्हणजे कन्नड भाषिक आणि मुलगी होती मल्याळम भाषेची. मुलाला आई होती आणि मुलीला वडील होते. हे दोघे साहजिकच बघून एकमेकाचा पगार बघून एकमेकाची आर्थिक परिस्थिती बघून एकमेकाच्या प्रेमात पडले. आता लग्न करायचं तर त्यावेळेला त्या मुलाने आईला त्या मुलीला विचारलं तर ती मुलगी म्हटली माझ्या वडिलांच्या बरोबर तू येऊन वडिलांना भेट आणि मग ते जे काय ठरवायचं ते ठरव. तो मुलगा गेला केरळला त्यांच्या वडिलांच्याकडे आणि मग त्यांनी सगळं सांगितलं, माझा जयनगरला बंगला आहे, जबाबदारी काही नाही, आई एकटी आहे, म्हणजे सगळं कसं पगार किती वगैरे वगैरे. हे सगळं ऐकल्यावर त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की मला तुझ्या आईबरोबर संसार करावा लागेल, मग मी तुला ह्याचं उत्तर सांगतो. हा मुलगा घाबरला. आता मी माझं लग्न ठरवायला आलो आणि तर हे आणि काय निघालं. तर मल्याळम भाषेमध्ये संसार याचा अर्थ चर्चा. वा 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 वा. डॉक्टर छाया महाजन, डॉक्टर उमा कुलकर्णी, खूप खरं तर अजून एक अर्धा पाऊण तास तरी नक्कीच हवा होता आणि दोघींचाही व्यासंग इतका आहे की सेपरेटच आपण सेशन त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकतो संवाद साधण्यासाठी. पण तुमच्या बोलण्यातनं तुमच्या अनुभवातनं तुम्ही किती समृद्ध झालात हे कळलं आणि तुमच्या अनुवादातनं तुम्ही आम्हाला किती समृद्ध केलं आहे हे नक्कीच कृतज्ञतापणे व्यक्त करतो. आपण खरंच मनापासून जोरदार टाळ्यांनी दाद देऊ दोघींना. थँक्यू. आम्हाला दोघींनाही म्हणजे उमाताईंच्या वतीनं पण मी हे म्हणते आणि मिलिंद तुमचं फार फार आभार. तुम्ही आमच्या नाही आडनाव नाही घेतलं तरी चालतं. तुम्ही आमची जी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आम्ही बेसिकली दिव्य मराठीचे आभारी आहोत की ज्यांनी आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि आमची मतं तुमच्यापर्यंत पोहोचवता आली. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांचेही.